सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। मस्साजोगला सातारा जिल्ह्यातील सरपंचांची भेट, जाणल्या स्थानिकांच्या भावना। सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक, गावचा कारभारी, गावावर कोणतेही संकट आले की लगेच उपलब्ध होणारा आणि त्याला भेटणारा। परंतु मस्साजोगचे सरपंच त्यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यातील सर्व सरपंचांमध्ये तीव्र असंतोष आहे। नुकतेच मस्साजोगला सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे जितेंद्र भोसले यांनी भेट दिली। तेथील अनुभव सांगताना ते कायदा हा विषयच नसल्याची भीती लोकांमध्ये असल्याचे ते म्हणतात। मस्साजोग सरपंचांनी निर्गुण हत्येमुळे राज्यातील सर्व सरपंचांमध्ये संताप आहे। घटनेनंतर राज्यभरातून जवळपास 350 सरपंचांनी मस्साजोग गावी भेट देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी सातारा जिल्ह्यातील काही सरपंचही गेले होते। पुसेसावळीचे जवान प्रमोद कदम यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण। भारतीय लष्करातील पुसेसावळी तालुका खटाव येथील जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आले। त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे। जवान प्रमोद कदम हे 2003 मध्ये देशसेवेत रुजू झाले। सेना सेवा करिअर 554 बटालियनमध्ये हवालदार या पदावर ते डेहराडून येथे कार्यरत होते। 2026 मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यांचे शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी निधन झाले। फलटण येथे बारामती कोल्हापूर बसला आग, एसटी जळून खाक, 36 प्रवासी बचावले। फलटण बारामती महामार्गावर बारामती आगाराच्या एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांना बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला। ही घटना शनिवारी दुपारी 3च्या दरम्यान घडली। चालक व वाहकाच्या प्रसंगामुळे बसमधील सर्व 36 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने ते बचावले। सुदैवाने इंधन टाकीचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली। बारामती आगारातील बारामतीहून दुपारी 2:30 वाजता कोल्हापूरला जाणारी बस बारामती फलटण मार्गावरून 36 प्रवासी घेऊन धावत होती। फलटण हद्दीतील गणेश नगर जवळ आली असता कसला तरी मोठा आवाज झाल्याचे ऐकवले। काही वेळातच बसच्या खालून बसमध्ये धूर येऊ लागला। प्रसंगावधान दाखवून चालक यांनी बस बाजूला घेऊन थांबवली व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या। बस पेटल्याच्या लक्षातच प्रवाशांनी एकच आरडाओरडा किंचाळ्या सुरू केल्या। प्रवासी बसमधून उतरत असतानाच आग वाढण्यास सुरुवात झाली होती। बसमधील 3 प्रवाशांना खाली उतरण्यास अडचण निर्माण झाली होती, परंतु वाहक यांनी आपला जीव धोक्यात घालून 3 प्रवाशांना बाहेर काढले। बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले। बसमधील सर्व प्रवाशांच्या सामानाशी जळून खाक झाले आहे। बसची घटना पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पोलिसांनी थांबवली। बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या। वडूज पोलिसांच्या रात्र गस्तीला चोरट्यांचे खुले आव्हान। 5 ते 6 घरफोड्यांमध्ये 15 तोळे सोने व रोख रक्कम लंपास। वडूज येथील पेडगाव रोडवरील भाग्योदय नगर, कर्मवीर नगर, विठ्ठल नगर व गुलमोहर कॉलनीत पहाटे 3च्या सुमारास चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घालत एकूण 5 ते 6 घरांसह एक अंगणवाडी फोडली। सुमारे 15 तोळे सोने व रोख 20,000ची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीला चोरट्यांनी खुले आव्हान दिल्याचे चर्चेला उधाण आले आहे। दिनांक 4 जानेवारी रोजी पहाटे 3च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी उपनगरे, भाग्योदय नगर, कर्मवीर नगर, विठ्ठल नगर व गुलमोहर कॉलनी या परिसरातील बंद दरवाजाची कडी कांडी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली। पिंपरी तालुका कोरेगाव गावात 1,83,000चे सोन्याचे चांदीचे दागिने लंपास। पिंपरी तालुका कोरेगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले 1,83,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। याबाबत उमाकांत सुरेश पवार यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। मोटरसायकल चोरटे जेरबंद, चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत, बोरगाव पोलिसांची कारवाई। नागठाणे तालुका सातारा येथून चोरट्याला 7 दुचाकीसह बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून कोल्हापूर व सातारा परिसरातून चोरलेल्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत। साताऱ्यात नवे 196 भूखंड आरक्षित, 33 आरक्षणे वगळली। सातारा पालिकेकडून शहराच्या जुन्या प्रारूप आराखड्यात 121 बदल करण्यात आले असून नवीन प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे। या आराखड्यातून 222 पैकी 33 आरक्षणे वगळण्यात आले असून 196 भूखंड आरक्षित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली। जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका। जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा अधिक जलद मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम आणण्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 10 आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या। त्या रुग्णवाहिका रुग्णालयांना देण्यात आल्या। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र परळी, पाचगणी, सुपणे, पुसेसावळी, उंब्रज, सायगाव, मलवडी, क्षेत्रमाहुली, वडूज, सदाशिवगड या प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत। दगडी खाणीमध्ये पडून एकाचा मृत्यू। मसवे तालुका साताराच्या हद्दीतील दगडाच्या खाणीमध्ये पडून शंभू मंगलदास तांबोळी वय 37 राहणार पिंपळवाडी तालुका फलटण यांचा दिनांक 3 जानेवारी रोजी मृत्यू झाला। मारी करायला शिवसागर जलाशयात गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू। जावळी तालुक्यातील आपटी गावातील कृष्णा दोंडीबा कदम वय 42 हे शुक्रवार रात्री 8च्या दरम्यान मासेमारी करण्याकरता शिवसागर जलाशयात गेले होते। होडीतून जाळी टाकताना तोल गेल्याने ते पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।